हॅलो टू ऑल फ्रेंड्स, कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. चला तर मग मित्रांनो, आजच्या दिवसाची सुरुवात एक सुंदर आणि प्रेरणादायी विचार ऐकून करूया. तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचला नाहीत तर मोठी गोष्ट नाही, परंतु तुमच्याजवळ काही ध्येयच नाही ही मात्र गंभीर समस्या आहे. मित्रांनो, आज आहे 28 मार्च. आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. आजच्याच दिवशी 1737 रोजी बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करून मोगलांचा पराभव केला होता. या युद्धात त्यांच्यासोबत मल्हारराव होळकर आणि राणोजी शिंदे हे सुद्धा होते. 1925 साली अभिनेता राजा गोसावी यांचा जन्म झाला. राजा गोसावींना त्या काळी विनोदाचा राजा असे म्हटले जात असे. 1958 मध्ये पुण्याच्या बाबूराव गोखलेंनी राजा गोसावीला तिहेरी भूमिकेत चमकवत राजा गोसावीची गोष्ट हा चित्रपट काढला होता. राजा गोसावी यांचा मृत्यू 28 फेब्रुवारी 1998 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1910 रोजी हेनरी फाब्रे यांनी फाब्रे हायड्रोवियन हे पहिले सागरी विमान उडविले. हायड्रोवियन 4 वर्षांच्या कालावधीत फॅब्रे यांनी विकसित केले, ज्यात मारियस बर्डिन नावाचे कॅप्टन, फर्डिनंड फेबरचे माजी मेकॅनिक आणि मार्सेलचे नौदल आर्किटेक्ट लिओन सेबिल यांनी सहाय्य केले होते. आजच्याच दिवशी 1941 साली ब्रिटिश लेखिका व्हर्जिनिया वुल्फ यांचं निधन झालं. दुसऱ्या महायुद्धात प्रेस नष्ट झाली, याच दुःखात त्यांनी नदीमध्ये उडी मारून आत्महत्या केली होती. त्यांचा जन्म 25 जानेवारी 1882 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1927 साली भारतीय शैक्षणिक आणि सामाजिक कार्यकर्त्या वीणा मुजुमदार यांचा जन्म झाला. त्या भारतीय महिला आंदोलनात एक महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. त्यांचा मृत्यू 30 मे 2013 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1942 साली रासबिहारी बोस हे टोकियो येथे झालेल्या सभेत इंडियन इंडिपेंडन्स लीगचे नेतृत्व करत होते. ही सभा 28 ते 30 मार्च दरम्यान झाली होती. आजच्याच दिवशी 1968 साली इंग्लिश क्रिकेटपटू नासिर हुसेन यांचा जन्म झाला. 1999 ते 2003 या कालावधीत ते इंग्लंड संघाचे कर्णधारही होते. आजच्याच दिवशी 1992 साली स्थानकवासी जैनांचे सर्वश्रेष्ठ धर्मगुरू आचार्य सम्राट आनंद ऋषीजी यांचे निधन झाले. त्यांचा जन्म 1900 साली अहमदनगरमध्ये झाला होता. आजच्याच दिवशी 1868 साली रशियन लेखक मॅक्झिम गॉर्की यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव अलेक्सेई मॅक्झिमोविच पेशकोव असे होते. समाजवादी सत्यवाद या साहित्य पद्धतीच्या जनकांपैकी ते एक मानले जातात. त्यांचा मृत्यू 18 जून 1936 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1998 साली सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ॲडव्हान्स कम्प्युटिंग म्हणजे CDAC या संस्थेने विकसित केलेला परम 10,000 हा महासंगणक देशाला अर्पण करण्यात आला. आजच्याच दिवशी 2000 साली शांताराम द्वारकानाथ तथा राम देशमुख यांचं निधन झालं. आजच्याच दिवशी 1969 साली अमेरिकेचे 34वे राष्ट्राध्यक्ष ड्वाईट येसेनहॉवर यांचे निधन झाले. ते दुसऱ्या जागतिक महायुद्धात दोस्त राष्ट्रांच्या युरोपातील सैन्यांचे सरसेनापती होते. त्यांचा जन्म 14 ऑक्टोबर 1890 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1854 साली क्रिमियन युद्ध फ्रान्सने रशियाविरुद्ध युद्ध पुकारले. 1979 साली अमेरिकेतील 3 माईल आयलंड या बेटावर असलेल्या अणुभट्टीतून किरणोत्सारी पदार्थांची गळती झाली. अमेरिकेच्या व्यावसायिक अणुऊर्जा केंद्रांच्या इतिहासातील हा सर्वात महत्त्वाचा अपघात होता. 7 बिंदूंच्या आंतरराष्ट्रीय अण्वस्त्र कार्यक्रमाच्या स्केलवर या घटनेला 5 जणांना व्यापक परिणामांसह अपघात म्हणून रेटिंग दिले गेले. तर मित्रांनो, ही होती आजच्या दिवसाची विशेष गोष्ट, म्हणजेच आजचं दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसं वाटलं हे आम्हाला नक्की कळवा. तुमचे फीडबॅक आम्हाला खूप गरजेचे आहेत. त्याकरिता आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 8698 80, म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.